माझ्यासाठी हॉस्टेल हा सपोर्टिव्ह बिझनेस आहे. म्हणजे मी प्युअरली हॉस्टेलला कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बघत, कारण की एखादी मुलगी आहे, समजा समजा साताऱ्याची आहे किंवा सांगलीची आहे किंवा वर्ध्याची आहे, सोलापूरची आहे, बरोबर तिला पुण्यात शिकायला टाकायचं असेल तर पालकांचा पहिला प्रश्न हा सेफ्टी राहतो बरोबर आणि जबाबदारी घेणारी व्यक्ती पाहिजे. करेक्ट. आणि समजा तिला माझ्या क्लासला यायचं आहे, तिला क्लासबद्दल सगळंच खूप छान आहे, एकदम व्यवस्थित, तिला रिझल्ट मिळण्याची शाश्वती आहे. पण मग तिला राहण्याची सोय नसेल आणि जबाबदारी कोणाच्या सोडायचं, तर मग ती जबाबदारी मी घेतो. अच्छा. म्हणजे तुमची मुलगी इथे सेफ राहील, तिची सगळी जबाबदारी. आणि तुला आता माहिती आहे पुण्यामध्ये गोष्टी किती फास्ट बदलत आहेत, बाहेरची मुलं किती अनसेफ फील करतायत. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या मुलींना सेफ फील व्हावं म्हणून आम्ही मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे असे हॉस्टेल चालवतो. अच्छा. तो एक माझ्या ह्या कोचिंग क्लासेससाठी हा सपोर्टिव्ह आहे. बरोबर. की म्हणजे ते तुम्हाला हॉस्टेल हवंय, माझ्याकडे आहे. म्हणजे पालकांना अश्युरन्स सेफ राहतं. ओके. पण तसं प्रॅक्टिकली पाहिलं तर नुसतं हॉस्टेल जर एखाद्याला चालू करायचं असेल तर हा खूप छान बिझनेस. आणि रिसेंटली ह्या मागच्या 2021 नंतर 22 नंतर कोविड नंतर पुण्यामध्ये कमर्शियल हॉस्टेल मॉडेल सुरू झालेले आहेत. बरोबर. काही लोक पूर्वी पुण्यातले हॉस्टेल्स हे पीजी होते. समजा पूर्वी बंगले होते, आता बंगले खूप कमी राहिले, आता तर सगळेच चाललेत. तर बंगले होते, खाली मालक राहायचा, वरती 3-4 रूम असायच्या, त्यात मुली ठेवायचा, त्याला पीजी म्हणायचं, कॉट बेसिस म्हणायचे, तसं होतं. पण ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये पुण्यातलं हॉस्टेल कल्चर किंवा हे पीजी कल्चर थोडं बदलतंय. प्रोफेशनल कमर्शियल हॉस्टेल्स बनतायत. लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत, कारण की तेवढी रिक्वायरमेंट आहे, तेवढं स्टुडंट फ्लो आहे पुण्यामधला. त्यामुळं त्याच्यामध्ये खूप छान अर्निंग स्कोप पण आहे. जसं म्हणाला बिझनेस डायनामिक्स काय आहेत, थोडी हॉस्टेलमध्ये आलं की थोडी रेसिडेन्स आलं की मुलांची जबाबदारी आली, थोडी रिस्क आलीच सगळी. पण ओव्हरऑल जर पाहिलं तर हा एक खूप छान बिझनेस आहे आणि हा लार्ज स्केलवरती पुढच्या अजून 5-10 वर्षामध्ये पुण्यामध्ये खूप ग्रो होणार आहे. मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. मोठ्या मोठ्या कंपनीज हॉस्टेलमध्ये उतरत आहेत. तो आता बघ, मॉडेल कॉलनी झालं, जंगली महाराज रोड झालं, जिथे जिथे काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये प्युअर त्यांनी हॉस्टेल्स बनवलेत. बिल्डिंग बांधून कमर्शियल हॉस्टेल्स बनवले, कारण की ती रिक्वायरमेंट आहे मुलांची. त्यामुळे ज्यांना ह्या कोचिंगच्या व्यतिरिक्त हॉस्टेलमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा पीजी पॉईंट ऑफ इन्व्हेस्ट करायचं असेल तर खूप छान स्कोप आहे पुण्यामध्ये. एकदम पुण्यामध्ये म्हटल्यापेक्षा सिटीमध्ये तरी खूप छान स्कोप आहे.